नमस्कार, आयकॉन महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय ते क्रांती चौक येथे भव्य वुमन डे निमित्त भव्य रॅली काढण्यात आली होती। यावेळी मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग नोंदवला होता। उपजिल्हाधिकारी सामान्य छत्रपती संभाजीनगर आणि या सुचिता शिंदे मॅडम आहेत, या पण उपजिल्हाधिकारी आहेत भूसंपादन छत्रपती संभाजीनगर। आज आम्ही महिला दिनाच्या निमित्तानं गेल्या 2 दिवसापासून कार्यक्रम घेत आहोत। 6 तारखेला 7 तारखेला आणि आजही आमचा कार्यक्रम ठरलेला आहे। 6 तारखेला आम्ही छोटे छोटे खेळ घेतलेले आहेत दुपारी 5च्या नंतर, ऑफिस टायमिंग नंतर, आणि काल 7 तारखेला आरोग्य शिबिर घेतलं सकाळच्या सत्रामध्ये आणि दुपारच्या सत्रामध्ये आम्ही व्याख्यान ठेवले होते डॉक्टरांचे। स्त्रियांच्या संबंधित ज्या काही समस्या असतात, ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी दोन्हीच्या संबंधाने कार्यक्रम घेतले। आणि आज सकाळी 9:30 वाजता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयापासून क्रांती चौकापर्यंत रॅली काढलेली आहे आणि याच्यानंतर पण आमचा कार्यक्रम ठरलेला आहे। तर खऱ्या अर्थानं आम्ही हे 3 दिवस खूप जास्त सर्वच महिलांनी खूप जास्त प्रमाणात एन्जॉय केले आणि रॅली काढून काय संदेश दिला रॅलीचा? पुरुष समानतेचा आणि स्त्रियांना शिक्षण देऊन त्यांना पुढे जाऊ द्या आणि बेटी पढाओ आणि बेटी बचाओ असा जो कार्यक्रम आहे आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटचा, त्याच्या मार्फत आम्ही स्त्री पुरुष समानतेचा संदेश आणि त्यांच्या शिक्षणासाठी त्यांना पुढे आणण्यासाठी आम्ही हा संदेश दिलेला आहे बाईक रॅलीमध्ये। किती महिलांचा सहभाग होता? 100 महिलांचा सहभाग होता याच्यामध्ये। त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व महिला आणि महसूलमधील सगळ्या महिलांचा समावेश होता। या निमित्ताने काय आवाहन करणार? महिला दिनानिमित्त, जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना काय आवाहन करणार? जागतिक महिला दिनानिमित्त या सर्व महिलांना मी आवाहन करू इच्छिते की आपण स्त्री म्हणून कुठलीही आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या आपण खूप उत्कृष्टपणे पार पाडतो आणि महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत आणि त्या सर्वांना संधीची, आपल्या मधील शक्तीची ओळख करून संधी ओळखून आपण पुढे यायला पाहिजे असं मी सर्व महिलांना आवाहन करते। डॉक्टर सुचिता शिंदे।